बघा आपण ही बघायला आलोय डिफेंडर, जबरदस्त आहे ना. तर आता आपण आपली होम टूर चालू करतोय. ही अशी लॉबी आहे. तर आता किचन कडे या. इथे मी स्टूल ठेवलेलं आहे, माझा टूल बॉक्स आहे, त्याला कुठे जागा नव्हती म्हणून इकडे ठेवलाय. इकडे बसून शूज घालण्यासाठी. आज जेवायला काय मग रात्री स्पेशल? आज क्रिस्पी चिकन आणि फ्राईड राईस. राहुलला त्याचं एवढं काही खास आवडलेलं नाहीये, कारण खूप स्ट्रॉंग फ्लेवर त्याच्यामध्ये अनियनचा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, राहुल आलाय वीकेंडसाठी इंडियानापोलिसला. त्याचं फर्स्ट टाइम आहे या घरात आणि इंडियानापोलिसमध्ये. तर आता मी तुम्हाला घराची टूर देणार आहे, पण त्याआधी आपण जाऊया लंच करायला. फोर्ड्स गराज नावाचं एक इथे रेस्टॉरंट आहे. फोर्डच्या गाड्यांच्या थीमवर ते रेस्टॉरंट आहे. तो पहिले तिकडे जेवायला जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला जायचं लँड रोवरच्या शोरूम मध्ये, लँड रोवर डिफेंडरची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला. आणि त्याच्यानंतर मग आपण घरी येऊया. मग मी तुम्हाला घराची टूर देतो. आज जरा पावसाळी वातावरण आहे आणि थोडा असा फॉग टाईप पण आहे. आणि ते विंटर आहे म्हणून झाडाची सगळी पानं गेलेली आहेत, सगळे असे उघडे झाड आहेत. पण आता स्प्रिंग आल्यावर सगळं परत हिरवगार होईल. आम्ही पोचलोय. हे फोर्ड्स गराज आणि फोर्डच्या सगळ्या जुन्या गाड्या आणि तशी थीम आहे याची. असं गॅरेज टाईपचं आहे आणि त्याच्यात रेस्टॉरंट आहे. तर मी इथे पोचलोय आणि हाचा मेन्यू आहे. मस्त आम्हाला बूथ मिळाला आहे आणि असं इथे डेकोरेशन आहे. फोर्डची गाडी आहे इकडे, सगळं असं गराज थीम्ड आहे. आणि याचं काटे चमचे पण कसे दिलेत बघा. होस क्लॅम्प आहे आणि नॅपकिन म्हणजे शॉप रॅग आहे, म्हणजे गराजमध्ये फडकं असतं तसं. आता आमचे सूप ऑर्डर करून झालेले आहेत. मी, मम्मी, डॅडी टोमॅटो बेसिल सूप पितोय आणि राहुल फ्रेंच अनियन सूप. आता ऑन्ट्रे काय मागवायचं ते डिसाईड करतोय. त्या डॅडीने त्याचा कॅमेरा सेटअप केलेला आहे आणि जेवणाची वाट बघतोय. थँक्यू. आता आमचं सूप आलेलं आहे. मी, मम्मी, डॅडीने घेतले टोमॅटो बेसिल सूप आणि राहुलने घेतले फ्रेंच अनियन. टेस्ट करा मम्मा. चांगलं आहे. डॅडीला आवडला. वरती चीज आहे ना. चांगलं आहे. राहुलला त्याचं एवढं काही खास आवडलेलं नाही आहे, कारण खूप स्ट्रॉंग फ्लेवर त्याच्यामध्ये अनियनचा. कारण बिर्याणी मला आवडलं. मी असं पण बोललो नाही मला आवडलं नाही. मम्मीने माझं घेतलेलं आवडावं, ती ट्राय करलं. मला राहुलचं आवडलं नाही. तू नेक्स्ट टाइम मागून खाशील. राहुलची जीभ भैरी झाली आहे. आमचं जेवण आलेलं आहे. मी घेतलं पोक रिब्स, हाफ रॅक घेतला, याच्यामध्ये 6 रिब्स येतात. राहुलने घेतले चिकन हेनरी ग्रिल चिकन, त्याच्याबरोबर हॅलेपिनो फ्लेवरचे क्रीमी कॉर्न आहे आणि कोल्ड. आणि मम्मी डॅडीने शेअर करायला घेतलंय फिश अँड चिप्स आणि मी आणि डॅडी रिब्स पण शेअर करणार आहे. वेल मासाचा तुकडा दिला त्याला पण त्याच्याबरोबर. एक बटाटा आणि एक वेल मासा आहे. पॅसिफिक व्हाईट फिश आहे. होममेड डॅडीचे स्ट्रगल बघू शकतो तुम्ही. आता तर जेवण झालेलं आहे. आम्ही फक्त लास्ट टर्टल ब्राउनी डेझर्ट मागवलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण निघूया इकडनं लँड रोवरमध्ये जायला. आपली ब्राउनी आलेली आहे. जास्त आम्ही घेतली नाही कारण जेवण थोडं हेवी झालं म्हणून एकच मागवली. तरी बर्थडे मजा आली ना. मस्त खतरनाक. डॅडीला आवडलं. हो, मजा आली खायला. खूप मस्त जेवण होतं. तेवढंच हेवी होतं. मी जर रोज ब्रेकफास्ट लंच डिनरला हे खाल्लं तर खराब व्लॉग असेल तो. फक्त राहुलचं सूप फालतू. हो, ते एवढं खारट होतं की त्याच्यामुळे 1 लिटर पाणी टाकून 4 लोक पिऊ शकले असते. आपण आलोय ते समोर जॅग्वार लँड रोवरचं शोरूम आहे. ते लेफ्टला ऑडी आहे, वॉल्वो आहे. अजून पण या एरियामध्ये सगळे गाडीचे शोरूम्सच आहेत. तर आपण स्पेसिफिकली बघायला आलोय लँड रोवरची डिफेंडर 110.
आणि मी ऑलरेडी अपॉइंटमेंट घेतली आहे. आता बघूया. बघा आपण ही बघायला आलो आहे डिफेंडर. जबरदस्त आहे ना. तर तो जी मी सिलेक्ट केलेली आहे तो बाहेर आणतोय आणि मग टेस्ट ड्राईव्ह मारायची. आवडली राहुलला? डॅडीला? मस्त गाडी. खतरनाक आहे ना. तर मम्मीला विचारूया कशी वाटली अम्मा गाडी. खतरनाक होते. घ्यायची घेऊया ना मग. ही ब्लॅकवाली यूज्ड आहे 2023 आहे आणि ह्याची प्राईस आहे 85,000. जी आम्ही बघितली ती ब्रँड न्यू होती, ती 1,10,000ची होती. आणि कलर मला हा जास्त आवडला आहे पण ह्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे त्याच्याकडे जी मला पाहिजे ती. आता आपण आपल्या घराच्या एरियाकडे आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो बाहेरून पण. इकडे आयरिश पब आहे, पिझ्झा प्लेस आहे, टाकोज आहेत आणि खूप खायचे प्यायचे ऑप्शन्स आहेत. इकडे मोठं सुपर मार्केट आहे मायर नावाचं, वॉलमार्ट सारखं आहे. आणि ते कॉफी शॉप आहे आणि या कोपऱ्यावर आहे तो आपला कॉम्प्लेक्स आहे. हे बघा, हे आला आपला अपार्टमेंट कॉम्प्लेक्स. आता आपण जाऊया पार्किंगमध्ये. ही विजिटर पार्किंग आहे, इथे लावू शकतो कोणी. आणि रेसिडेंट पार्किंग वरती आहे आणि गाडीला ऑलरेडी मी ते हे लावलेलं आहे म्हणून आता हे उघडेल. बघा उघडलं. मर्सिडीज C63 AMG. गाड्या चांगल्या आहेत ना इकडे सगळ्या पार्किंगमध्ये. ते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग पण आहे. बघा पोर्शा पॅनामेरा पण आहे. अजून एक पोर्शा आहे. आणि एक चांगलं इकडे कवर्ड पार्किंग आहे म्हणून स्नो वगैरेचं काय टेन्शन नाही आहे, पावसाचं पण. आणि धुतल्यावर पण लगेच खराब होणार नाही जशी टेक्सासमध्ये व्हायची. आणि इथून एंट्रन्स आहे डायरेक्ट, म्हणजे पाऊस असेल स्नो असेल घरातून निघालो छत्री बित्रीची गरज नाही. तर आता आपण आपली होम टूर चालू करतोय. ही अशी लॉबी आहे आणि इथे नंबर दिसेल पण मी हात ठेवला. आता आत जाऊया. आणि सगळीकडे जायला इथे फॉर्म लागतो, की फॉर्म. तर हा होता आपला एंट्री डोर. मग हे आहे आपलं वॉटर हीटर आणि ACचा इनटेक. आणि इथे मी सामान थोडं कोंबलेलं आहे. आपलं थर्मोस्टॅट, हे मला चेंज करून आपलं स्मार्ट थर्मोस्टॅट लावायचं आहे. मग हे आपलं कोट क्लॉजेट, पण ह्याला मी शू क्लॉजेट केलेलं आहे कारण इकडे जर मी कोट लावले तर आपल्या फोडणीचा जो वास येतो तो सगळ्या कोटला लागेल. म्हणून इथे फक्त शूज ठेवलेत आणि कोट आत मेन क्लॉजेटमध्ये ठेवलंय. आता आपण येऊया किचनकडे. तर आता किचनकडे येऊया. इथे मी स्टूल ठेवलेलं आहे आणि माझा टूल बॉक्स आहे, त्याला कुठे जागा नव्हती म्हणून इकडे ठेवलाय, इकडे बसून शूज घालण्यासाठी. आणि हे आपलं किचन आहे. सर्वात बेस्ट पार्ट आहे किचनचा म्हणजे ह्याला आयलँड आहे खूप मोठं. हे साईज बघू शकता केवढं मोठं आहे. आणि आपलं जे आधीच्या घराचं किचन होतं त्या कंपॅरिझनमध्ये इथे स्टोरेज खूप आहे. आणि जे अप्लायन्सेस आहेत ते पण एकदम प्रीमियम क्वालिटीचे आहेत. मायक्रोवेव्ह, कुकिंग रेंज. फक्त कुकिंग रेंज ही एवढी चांगली नाही कारण ह्याला ग्लास टॉप आहे. मला ते कॉईलवाले किंवा आपला गॅसवाले जास्त आवडतात कारण ह्याच्यावर अंदाज येत नाही पटकन. आणि त्यानंतर इथे डिशवॉशर पण आहे आणि मोठा सिंक आहे. हे पण आहे, त्या घरालाही नव्हतं. म्हणजे अंघोळ करायला मस्त तुला. आणि अजून एक फीचर आहे घरातलं मला आवडलं म्हणजे डबल डोअर फ्रीज. आणि त्याच्यातलं अजून हेल्पफुल फीचर म्हणजे ह्याच्यात आपण पाणी भरू शकतो. ही कॉमन गोष्ट आहे पण माझ्याकडे आधी नव्हती म्हणून मला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती नव्हता. आणि आपले सगळे फ्रीज मॅग्नेट्स. आणि याला फ्रीजर पण खूप मोठा आहे आणि 2 फ्लोअरचा फ्रीजर आहे. आणि अख्खा पॅक आहे फ्रीज म्हणून दाखवत नाही. आणि युजली सगळ्या अपार्टमेंट्समध्ये मायक्रोवेव्ह आणि कुकिंग रेंज आणि फ्रीज हे कॉमन असतातच दिलेले. आणि त्याची क्वालिटी किंवा ब्रँड अपार्टमेंटच्या रेंटच्या हिशोबाने डिसाईड होतो. डिशवॉशर आणि वॉशर ड्रायर हे कॉमन नसतात, असू पण शकतात नसू पण शकतात. सो आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे वॉशर ड्रायर पण आहे. तर आता आपण जाऊया लॉन्ड्री रूम मध्ये. आणि लॉन्ड्री रूम मध्ये जायच्या आधी हे 2 कचऱ्याचे डबे आहेत, हा रिसायकलेबल आणि हा ऑर्गॅनिक वाला.
तर हे आम्हाला अपार्टमेंट कॉम्प्लेक्सनीच दिलेले आहेत. आपण स्वतःचा डबा इकडे वापरू शकत नाही, कारण इकडे व्हॅली ट्रॅश आहे. व्हॅली ट्रॅश म्हणजे संध्याकाळी 6 ते 9च्या मध्ये रोज ते पिकअप करायला जातात कचरा, आणि तो आपल्या घराबाहेर ठेवायचा. आणि ते लोक शिटी मारत जातात 9 वाजता, आणि ते शिटी ऐकून आपल्याला कळतं की कचरा पिकअप झालेला आहे, मग डबा हात आणायचा परत. आणि ते कचऱ्याचे पण खूप रूल्स आहेत. एका वेळेला 2च ट्रॅश बॅग ते लोक नेतात, ती पण परफेक्ट बांधलेली पाहिजे. आणि जर बॉक्सेस वगैरे असतील तर ते सगळे ब्रेकडाऊन करून आत नीट गेले पाहिजे. कचऱ्याच्या डब्याच्या बाहेर जे काय असेल ते लोक नेत नाही. सो हे सगळे रूल्स आहेत, ते आम्हाला त्यांनी मुव्हिंगच्या वेळेला सांगितलेले. आता आपण जाऊया लॉन्ड्री रूम मध्ये. तर ही आहे लॉन्ड्री रूम. इकडे आपल्याला वॉशर आहे आणि इथे ड्रायर आहे, आणि प्लस इकडे फायर एक्सटिंग्विशर आहे. आणि इथे आम्ही सगळ्या रूमला आम्ही स्टोरेज रूम पण बनवतो. आणि जेव्हा आलो होतो तेव्हा वॉशर ड्रायर नव्हते इकडे, सो ब्रँडनी त्यांनी आणून दिले, पण हे सगळं रेंटमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि ते वायफायचं राउटर आहे. आणि लॉन्ड्री रूम नंतर ही आहे लिव्हिंग रूम. आधीच्या घरापेक्षा खूप मोठी आहे, आणि हे घर 2 बेडरूम 2 बाथ आहे. सो इकडे तुम्हाला दाखवतो. पहिला हा एक कॉफी कॉर्नर मी बनवला आहे, आधीच्या घरचं आपलं होतं तसंच. आणि इथे माझ्या गिटारचा ॲम्प्लिफायर आहे, कॉफी मशीन. हा एक डॅडीने बनवलेला मग होता, 10,000 सबस्क्रायबर झालेले तेव्हाचा. आणि कोणी तुम्ही ब्लॅक रायफल कॉफी प्यायली नसेल तर प्लीज ट्राय करा, खूप मस्त आहे. आणि इथे झाडांना पाणी घालायला आणि एअर फ्रेशनर. आणि हे आहे बाथरूम नंबर 1. इथे पण भरपूर स्टोरेज आहे. आणि हे बघा या साईडला पण आहे. आणि इथे बाथटब आहे, दुसऱ्यावाल्यामध्ये बाथटब नाही आहे. तर ही आहे पहिली बेडरूम. ही मास्टर बेडरूम नाही आहे, ही जरा छोटी बेडरूम आहे, दुसरीवाली जास्त मोठी आहे. आणि माझ्या आधीच्या घरात जी माझी गेमिंगवाली रूम होती, जिकडे माझं डेस्क वगैरे होतं, तशी मी बनवली आहे. आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा या रूमचा काय पर्पस नाही. जेव्हा मित्र येतात किंवा मम्मी डॅडी येतात तेव्हाच ही कामाला येते. आणि माझा तो एल डेस्क होता तो मी विकला आहे, कारण त्याचा मला काय एवढा यूज नव्हता. आणि ह्याला माझा असा गेमिंग रूम बनवायचा विचार आहे. आणि इथून पण मस्त रस्त्याचा व्ह्यू आहे. आणि इथे क्लॉजेट आहे, हे मी उघडणार नाही, इकडे फुल पॅक केलेलं आहे मी, कारण टूर देण्यासाठी जेवढं सामान इकडे तिकडे होतं ते सगळं ह्याच्यात कोंबलं आहे मी. आणि हे बरंच मोठं आहे. इथून हा एवढा अख्खा चौकोन क्लॉजेट आहे. तर या रूममध्ये आपण जाऊया, लिव्हिंग रूममध्ये. आणि हे बघा हा किचनचा दुसरा व्ह्यू. सो ओपन किचनच आहे. आणि हे लाईट्स मला खूप आवडले. याच्यात मी सगळे माझे स्मार्ट लाईट्स लावलेत, म्हणजे कलर वगैरे चेंज होतो. आणि इथे आपलं काल निर्णय लावलेला आहे. मम्मी अँड राहुल बसलेत. सोफा आपला जुनावालाच आहे. आणि इथे म्हणजे आधीचं अपार्टमेंट टूर आम्ही बघत होतो जरा रेफरन्ससाठी. हा आपला देवारा आहे. आणि इथे मी ह्युमिडिफायर लावलेला आहे, कारण इथे बाहेर मायनसमध्ये टेम्परेचर आहे म्हणून खूप ड्राय आहे, तर घरात थोडी ह्युमिडिटी पाहिजे म्हणून ह्युमिडिफायर लावला आहे. मग अशी फुल एंड टू एंड विंडो आहे इकडे, म्हणून नॅचरल लाईट खूप येतो. आज जरा पावसाळी वातावरण आहे म्हणून एवढा नाही येते, पण दुपारी 2 वाजेपर्यंत ऊन इथपर्यंत येतं. सो एकदम मस्त वाटतं आहे ना. सकाळी तुला माहिती कधी कधी क्लिअर असेल ना तर दारापर्यंत जातो. या कॉर्नरमध्ये मी असे प्लांट्स ठेवलेले आहेत. आता आपण जाऊया बाल्कनीमध्ये. आज जरा थंडी कमी आहे, 1-2 डिग्री आहे म्हणून बरं वाटतंय. जेव्हा आलो होतं तेव्हा -5-6 होतं, -25 पण झालं होतं. आणि हा बघा बाल्कनीमधनं व्ह्यू. तिकडे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स एंट्रन्स आहे, आणि लेफ्ट साईडला एक मस्त लेक आहे छोटा, आणि तिकडे चालायला वगैरे जागा आहे. आणि एकदम शांत एरिया आहे. इंडियानापोलिसमधली सर्वात चांगली एरिया आहे ही, कार्मेल म्हणून. ते बघा ग्राउंड फ्लोअरचे जे अपार्टमेंट्स आहेत त्यांना असा छोटासा बॅकयार्ड नाही म्हणू शकत, पण फ्रंट पोर्च आहे. आणि इथे फ्री पार्किंग, इथे एक हॉटेल आहे. आणि मग इकडे सगळे खायचे प्यायचे रेस्टॉरंट्स आहेत, सगळं वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. फक्त एअरपोर्ट थोडं लांब आहे. मस्त वाटतं ना इकडे. आणि इकडे मस्त पक्षी खूप येतात छान वेगवेगळे. समोरच्या बिल्डिंग जी हॉटेल आहे ना त्याच्यावर एक ईगल. हा ईगल येऊन बसतो इकडे कोपऱ्यावर. आणि जेव्हा बर्फ आहे बघा इथे मस्त लोक टाइमपास करतात, वेदर चांगलं म्हणून. आज एवढं मस्त बाहेर येऊ शकतो, पण म्हणजे थंडी कमी आहे, नाहीतर वापरे आम्ही असं जॅकेट घेऊन हे फुल बर्फाने भरलेलं होतं. पण आता मला वाटत नाही बर्फ पडेल, पडला तर एकदा पडेल. गेला पण सगळा बर्फ. तर अशी होती आपली लिव्हिंग रूम. आणि अख्ख्या घराला इथे 9 फूट सिलिंग्स आहेत, म्हणून एकदम मस्त असं जरा लक्झरी फील येतो हॉटेल सारखा. आणि अजून काय राहुल,
आवडलं तुला इकडचं? सिलिंग उंच असल्यामुळे स्पेशियस वाटतं, असं कोंडल्यासारखं वाटत नाही घरामध्ये. आणि आयलंड एकदम असं युटिलिटी गोष्ट आहे, वापरू शकतो. इकडे बसायला वगैरे डायनिंग टेबलचा छान नीट. आणि आवाज मस्त इथे जरा घुमतोय ना, एकदम फ्लूट वाजल्यावर मस्त वाटेल. आता मेन बेडरूम दाखवायची आहे, पण तिकडे आम्हाला साफसफाई करायची बाकी आहे, म्हणजे थोड्या वेळाने दाखवतो. हो. आणि इथे माझा स्पीकर 5.1 मी सेटअप केलेलं आहे. आणि लास्ट टाइम असे मागे स्पीकर लावलेले, पण आता मी इथे खाली ठेवलेले आहेत ते, कारण इकडे चिकटवू नाही शकत. हा, इकडे भिंतीला चिकटू शकत नाही, कारण त्या घरात मी चिकटवलेलं जेव्हा काढलं तेव्हा अख्खं पेंट पण उखडलं त्याच्यावर, पण त्याचं त्या लोकांनी लकीली काय फाईन वगैरे लावली नाही. आणि इथे आपला जुनाच लॅम्प आहे. आणि हे सगळं बंद पण होतं 3 सेक्शनमध्ये, हे 2 छोटे आणि हे एक मोठं. आणि सकाळी जर ऊन येत असेल तर मग हे टीव्हीवर येतं आणि टीव्ही नीट बघता येत नाही, म्हणून मी कधी कधी खाली करतो. आज जेवायला काय मग रात्री स्पेशल? आज क्रिस्पी चिकन आणि फ्राईड राईस. अरे वा, फ्राईड राईस कोण बनवणार आहे? ओके, मी नाही तर डॅडी. चायनीज मस्त बनवतो डॅडी. डॅडी चायनीज मस्त बनवतो. आणि आपल्याला राहुल आज मदतीला आहे ना. आणि हा आमचा लास्ट वीकेंड आहे US मध्ये. मम्मी डॅडी पण निघतायत आणि मी पण त्यांच्यावर येतोय इंडियाला. मी 2 वीकचा इनिशियल माझा प्लॅन आहे, पण एक्सटेंड करून मी 3 वीक पण करू शकतो जर गरज लागली तर. असं काही खास रिझनसाठी येत नाहीये, फक्त माझा मित्र जो आविष्कार आहे त्याचं लग्न अटेंड करायला येतोय मी, आणि त्याच्यानंतर मित्रांबरोबर गोव्याला पण जाणार आहे. सो तेव्हा पण धमाल येणार आहे. तर लास्ट वीक आहे म्हणून राहुलला मी इकडे बोलवलंय, म्हणून मी व्हिडिओ शूट करतोय, पण मला एडिट करायचा कंटाळा येतोय थोडा, कारण मला असं वाटतं की लास्ट वीक आहे तरी फॅमिली बरोबर जरा चिल मारून स्पेंड करावा. कारण आता मी मंडेला जाणार आहे ऑफिसला ह्युस्टनला, आणि त्याच्यानंतर थर्सडेला येऊन फ्रायडेला पहाटे निघणार होता मी. म्हणून आता आज जरा राहुलच्या आवडीचं आणि माझ्या आवडीचं पण आहे क्रिस्पी चिकन, सो आज ते बनूया. तर मी आणि राहुल खाली चाललोय. तुम्हाला खालचं पण जरा लॉबी आणि जिम आणि क्लब हाऊस दाखवतो, आणि प्लस राहुलचं काहीतरी ॲमेझॉन पार्सल आलं ते पण घ्यायचं आहे. बघा, हे पार्किंग, इकडे आपली गाडी, आणि 3 लिफ्ट आहेत. एक फ्राईट लिफ्ट आहे, सामानाची लिफ्ट, एक ही लिफ्ट आहे, आणि एक अजून एक पॅसेंजर लिफ्ट आहे. आता पण आलं ग्राउंड फ्लोअरला, आणि ही आहे मेल रूम. इथे मेल येतो, म्हणजे पोस्टवाले मेल इकडे येतात. ॲमेझॉनचे पार्सल सगळे या ॲमेझॉनच्या पार्सल लॉकरमध्ये येतात. मग इथे हा ठेवून गेला आता. मग आपला दरवाजा उघडला, आणि जर एकदमच मोठं असेल, फिट होणार नसेल, तर मग ते लोक असे बाहेर ठेवून जातात. झालं. हां, मेरा पूरा एक में है. कन्सोलिडेटेड आहे. आता परत आत जायला आपल्याला की फॉब लावावं लागेल. आता आपण आलो ग्राउंड फ्लोअरला. इकडे लॉबीची हाईट बघ केवढी आहे. आणि आता तुम्हाला पहिलं जिम दाखवतो. बघा, हे जिम 24 hours चालू असतं. स्टेप मास्टर पण इकडे, आणि हे योगा स्टुडिओसारखं आहे. ही आहे लॉबी, आणि इथे एक हा इव्हेंट स्पेस आहे. $75 पण अख्खा दिवस आपल्याला मिळतो. आणि अशी लॉबी आहे. मस्त आहे जिम, आणि ह्याला पण एंटर करायला की फॉब लागतो. क्लब हाऊस दाखवणं, आणि तिकडे स्विमिंग पूल पण आहे मागे, आणि पण ते आता विंटरमुळे सगळं बंद आहे. आणि क्लब हाऊस दाखवत नाही, कारण तर तिकडे लोक होते, नंतर दाखवतो. तिकडे सगळं मम्मीने कट करून ठेवलेलं आहे. मग तुला काय मदत पाहिजे? सर्वात खतरनाक म्हणजे आम्ही इंडियन मिक्सर घेतला इकडे, प्रीती ब्रँडचा, कारण मम्मी बोलली की हा घेतल्यावर चांगलं ह्याच्यामध्ये सगळं वाटलं जातं. अगोदरच्या मिक्सरमध्ये खोबरे वगैरे वाटायला खूप आणि चरचरीत राहायचं. हे म्हणजे आता एकदम फाईन होतं. ह्याच्यातच केली ना चटणी? चटणी आहे ही जिंजर गार्लिक पेस्ट आहे. मग हिरवं काय त्याच्यामध्ये? कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण टाकली. ओके. आणि चिकनमध्ये काय टाकलं मॅरिनेट करायला? चिकनमध्ये ती पेस्ट टाकली. कोथिंबीर जरा जास्त आहे याच्यामध्ये. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण हे ग्राइंड केलं. ते चिकनचे असे स्ट्रिप्स कापले बघा असं, तर ते टाकलं. मीठ घातलंय, थोडासा सोया सॉस 2 चमचे, हे मैदा आहे, कॉर्नफ्लॉवर आणि एक अंड,
ही त्या मलाड आपला आहे ना कोण? अंकल्स किचन, हम्म. तिकडचे क्रिस्पी चिकनची रेसिपी आहे. ऑर्लेम चर्चच्या इकडे आहे अंकल. आता टाकलंय आपण ॲव्होकाडो ऑइल. डायरेक्ट तळणार ना त्याच्यामध्ये चिकन? डॅडी लास्ट बॅच तळतोय. 2 ह्याच्यात तळतो मी, फास्ट होईल. आणि फ्राईड राईस पण रेडी आहे आपला. कसं झालं? फॅन्टॅस्टिक, खूप मस्त. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि जे चिकन वगैरे खाऊन झालेली आहेत. ॲक्च्युली मी रात्री बोललो पण लंचला होतं ते. आणि आता मस्त चहा पितोय. आता काय प्लॅन आहे आपला? रात्री मला तर भूक नाही आहे जेवायला. जेवूया आपण, लेट होईल तर. ओके. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचं नवीन वर्ष एकदम आनंदात जाओ. आणि मला माहिती आहे की माझी होम टूर अर्धवटच राहिली आहे, कारण मी माझी मास्टर बेडरूम दाखवली नाहीये, पण मी साफ विसरून गेलो नंतर जेवण वगैरे बनवताना. तर तो व्हिडिओ मी नंतर रूम वगैरे साफ करून नीट टाकीन. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपले 15,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्यासाठी थँक्यू सो मच. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.